नमस्कार, मी न्यूज भाऊ बोलत आपल्या पहिल्या न्यूजबद्दल जी आहे माधुरी हत्येबद्दल। तर माधुरी हत्येला परत आणण्यासाठी ग्रामस्थ, पॉलिटिकल लीडर्स आणि सोशल वर्कर्स मिळून एकत्र कॅम्पेन राबवत आहेत। हे चालू असताना हिंदुस्थानी भाऊ माधुरी हत्येबद्दल असं काही बोलला ज्यामुळे त्याच्यावर खूप लोक चिडले। तो सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला की माझं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालं होतं, पण ते आता सुरू झाले आणि इतक्या दिवसांनी सोशल मीडियावर परत आल्यानंतर सर्वत्र माधुरी हत्येने दिसते। गेल्या इतक्या वर्षात ही हत्या कुठे होती, काय खात पीत होती याची विचारपूस कोणी केली नाही, पण इलेक्शन्स आले की सगळ्यांना तिची काळजी वाटते। त्याने हत्तीनीच्या पायांना इंजरीज झाल्यास असं सांगितलं आणि आरोप केला की तिला प्रोग्रामसाठी भाड्याने देऊन पैसे कमवले जात होते। त्याने व्हिडिओमध्ये शिवगाळ सुद्धा केली आहे। याची मी तुम्हाला थोडी क्लिप दाखवतो, तुम्ही ते बघा। अपना कोल्हापुर का वो सब मैटर चालू है, माधुरी का जो अपनी हत्ती है वो उसका मैटर चालू है। तो इसमें समझ में आया कि साला इसके ऊपर तो बहुत बड़ा राजकारण हो रहा है। राजकारण समझते हैं ना, क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है तो राजकारण होएगा, तो वैसा राजकारण चालू है। इतना साल से कोई भी पॉलिटिशियन वो माधुरी को देखने गया था क्या? उसका हालचाल, उसको क्या लगा है क्या नहीं देखने गया था? पूछा मैं, कोई भी नहीं गया उधर, जरा भी नहीं गया। मगर अभी इस मुद्दे को बड़ा कर रहा है क्योंकि अभी इलेक्शन आ रहा है। अभी उसका हालत ऐसा है कि एक बेजुबान को ना बोल नहीं सकता है, बेजुबान, उसके पैरों में तकलीफ, उसको तो वो यूज कर रहे थे जैसा अपन घोड़ा भाड़े पे देते, समझा, गाड़ी भाड़े पे देते, वैसे वो पीटा होता ना, पीटा, उन लोग ने वो कुछ लेटर विटर लिखा था। इसके वजह से वो कोर्ट और सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट ने वो ऑर्डर दिया कि इसको अच्छे जगह पे इसका देखभाल होए, उधर उसको लेके जाओ। तुम लोग उठ के वो अनंत अंबानी पे आया कि उसने ऐसा किया, अपना पावर दिखाया या दिखाया। अरे थोड़ा अक्कल लगाओ रे, खाना का तुम लोग, थोड़ा दिमाग लगाओ। या सगळ्या गोष्टीनंतर हिंदुस्थानी भाऊला भरपूर हेट मिळाला आणि बऱ्याच युजर्सने त्याच्या विरोधात व्हिडिओ बनवले। यानंतर हिंदुस्थानी भाऊचा आणखी एक व्हिडिओ आला ज्यामध्ये त्याने क्लॅरिफिकेशन देत माफी मागितली। व्हिडिओमध्ये भाऊ म्हणाला की लोकांना अजूनही वाटत आहे की मी कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललो, पण तसं नाहीये। तो नक्की काय म्हणाला याची मी तुम्हाला पूर्ण क्लिप दाखवतो, ती तुम्ही बघा। जय श्रीराम। खूप लोकांना अजून पण वाटतंय की हिंदुस्थानी भाऊनी पूर्ण कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं, तर असं काहीच नाही। ही मागे माझी आई आहे, तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो, तुमच्यासाठी नाही बोललो। फक्त ह्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार, त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार, ही मी गॅरंटी देतो। परत एकदा सांगतो, पूर्ण कोल्हापूरबद्दल काहीच नाही। तुम्ही तुमच्यासाठी सदैव मी आहे, तुमच्यासाठी नाही आहे। तुम्ही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नका। फक्त काही राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी आहे, आता पण सांगतो, तुमच्यासाठी नाही, समजून घ्या। खूप डोळ्यासमोर लवकर येणार आहे। या सगळ्या गोष्टीनंतर आरजे सोमचा एक नवीन व्हिडिओ यूट्यूबवर आलाय ज्यात तो या सर्व प्रकरणाबद्दल काय म्हणाला त्याची मी तुम्हाला क्लिप दाखवतो, ती तुम्ही बघा। याच्यावरती आता रिसेंटली हिंदुस्थानी भाऊने देखील व्हिडिओ बनवला। मैंने वो डीएम देखने चालू किया तो डीएम में सारा वो अपना कोल्हापुर का वो सब मैटर चालू है, माधुरी का जो अपनी हत्ती है वो। बहुत जन बोलेंगे साला इसका अनंत अंबानी ने पैसा दिया, पहले भी बहुत सारे मैंने आंदोलन किया तो बोलते थे बीजेपी का आदमी है, शिवसेने का आदमी है, इसका आदमी है, तुम्हारी माँ तुम्हारी। आणि मग हिंदुस्थानी भाऊंना कोल्हापूरकरांनी कोल्हापूरच्या भाषेमध्ये उत्तरं दिली। आताच मी त्या नालायक हिंदुस्थानी भाऊचा व्हिडिओ पाहिला। सोशल मीडियावर बोलायस ते कोल्हापुरात येऊन बोलून दाखव, एका बापाची औलाद असलास तर। मित्रांनो, हे सगळं प्रकरण जे आहे ना, याच्यामध्ये आता इतकी खिचडी झाली आहे की हॅशटॅग ब्रिंग माधुरी बॅक हा हॅशटॅग सगळ्यांनी वापरलाय। मात्र मेन मुद्दा काय आहे, मेन प्रश्न काय आहे, मेन उत्तरं काय आहेत याच्याकडे आता सगळ्यांचं दुर्लक्ष झालंय। तर ह्या व्हिडिओद्वारे मित्रांनो, भावना आणि पेड पीआर या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवून ह्या गोष्टीकडे जर आपण रॅशनली बघायचा प्रयत्न करूयात, याचं नेमकं सत्य काय आहे तपासायचा प्रयत्न करूयात। या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही तिथे जाऊन तो पाहू शकता। आरजे सोमने मांडलेल्या प्रश्नाबाबत तुमचं काय म्हणणं आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा।
माधुरी हत्तीनेबाबत एक नवीन अपडेट आली आहे. वंतारा अधिकारी आणि नान्य मठाधिपती यांच्यामध्ये मीटिंग पार पडली. यानंतर मठाधिपती आणि वंतारा सीईओ विहान कर्णी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. ते म्हणाले की माधुरी हत्तीनेला नान्य मठात परत पाठवण्यासंबंधी सर्व प्रोसेस आम्ही करणार आहोत. त्यासाठी आवश्यक सर्व पत्रव्यवहार करू. तसेच वंतारा सरकार आणि नान्य मठाच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये यासंबंधी पिटिशन दाखल केली जाणार आहे. मठात माधुरीसाठी सर्व सोयीसुविधा तयार केल्या जातील आणि नंतर तिला पाठवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर सीईओ विहान कर्णी म्हणाले की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार माधुरी हत्तीनेला वंतारात नेण्यात आले होते. कोल्हापूरकरांच्या भावना आमच्या लक्षात आल्या आहेत. त्यांचा दुःखद हेतू नव्हता. त्यामुळे माधुरीला परत पाठवण्याचा निर्णय कुणाचा विजय किंवा पराजय नाही, तर हा हत्तीचा विजय आहे. त्यांनी अजून सांगितले की रिहॅबिलिटेशन सेंटर उभारून माधुरीसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा. बोलूयात आपल्या नेक्स्ट अपडेटबद्दल. आता आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व स्कूल्समध्ये गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत कंपल्सरी होणार आहे. मराठी शाळेसोबतच सर्व मीडियमच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणं बंधनकारक असेल असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एज्युकेशन मिनिस्टर दादा भुसे यांनी ही अनाउन्समेंट केली आहे. हा डिसिजन घेतला गेलाय कारण की हे राज्यगीत महाराष्ट्राच्या संस्कृती, शौर्य आणि परंपरेचं प्रतीक आहे. गरजा महाराष्ट्र माझा हे आता ऑफिशियल राज्यगीत म्हणून सन्मानाने शाळेमध्ये बनले जाईल. बोलूयात इंस्टाग्रामच्या लेटेस्ट अपडेट बद्दल. आता इन्स्टा युजर्ससाठी येतोय खास रिपोस्ट आणि डेडिकेटेड टॅब. यामध्ये तुम्ही जे पोस्ट रिपोस्ट केले ते सगळे एका फीड मध्ये एकत्र पाहता येणार आहे. यासोबतच इंस्टाग्रामवर नव्याने येतोय फ्रेंड्स टॅब, ज्यात तुमचे क्लोज फ्रेंड्सचे अपडेट दिसणार आहेत. मेटाने अजून एक खास फीचर टेस्ट करायला सुरुवात केली आहे, स्ट्रिक्स, अगदी स्नॅपचॅट सारखं. तुमचं यावर काय मत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आजसाठी एवढंच. भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओबद्दल जर काही सजेशन्स असतील तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.